थँक्यू। तर पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा असतील। सामना सुरू करावा। या ठिकाणी दुसरा सेमीफायनलचा सामना खेळला जातोय। मात्र पहिला संघ मिळालाय फायनलचा फायनल मध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ पाहतोय आपण नेवालीपाडा संघ। निलेश जाधवच्या संघाने मात्र फायनलचं तिकीट बुक केलंय। मात्र यातून कोणता संघ त्या संघाची दोन हात करेल, कापरी सिद्धी पाले की दुसरा संघ सरवली संघ। तर सामना सुरू होतोय। पहिलं षटक गोलंदाज अविनाश टाईकला मनीष कोळेकर। पहिला चेंडू होता, टॉपेज लागतोय, चेंडू अभेद, फलंदाज बाद होतात। पहिल्या चेंडूवरती बिग विकेट। महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र निराशजनक कामगिरी पाहतोय पांड्याची। जिल्ह्यात 4141 नंबर फेमस झाला। साऱ्या ठाणे जिल्ह्यात 4141 नंबर फेमस झाला। तर पहिला गडी बाद होतोय, फार मोठा झटका लागतोय। मी म्हणे 440 व्होल्टेजचा झटका या ठिकाणी मिळालाय संघाला। तर फार मोठा फलंदाज होता, अति घाई संकटात नाही, घाई केली। पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता, बॅकफुटला जाऊन कट करतोय। शॉर्ट टर्मिनला मात्र अतिशय चांगला सुरेख झेल। या ठिकाणी मात्र कॅप्टनची पारी समत होत आहे। वन डाऊनचा फलंदाज पाहिलं तर विजय कोलेकर बॅक टू द प्रबिलॅट। तर हॅट्रिक संपादन केले तर कबीर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। त्याचबरोबर सोमनाथ चौधरी यांच्याकडून 500 रुपये मिळतील। निश्चितच पारवडा संघ दोन्ही संघ पाहतात तुल्यबान संघ। या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी केली। 2 चेंडूवरती 2 सफलता मिळाल्या। तिसरा चेंडू स्केअर ऑफ द विकेट। हॅट्रिकची संधी होती मात्र गमावतो आणि चेंडू जातो या डीप फाईन लेगच्या दिशेला। या 3 धावा प्रस्थापित केल्या। 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे होते मात्र अखेरकार अडवलं सीमा रेसे जवळ आणि 3 धावा मिळाल्या। संघाचं खातं खुलं केलं जातोय 3 या धावसंख्येवरती। तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट। त्याचबरोबर मांगरुळगावचे उपसरपंच सन्माननीय अंकुश पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालं। व्यासपीठावरती त्यांचं मी सरपंच चषक बोनोलीच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। तर फार मोठा सामना इथून पाहायला मिळेल। सरवली गाव संघ खेळत असताना पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू फेकलाय, थोडासा बाउन्स दिला होता चेंडूला आणि एक धाव घेण्याच एकी धाव नाही या डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे, टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि गोलंदाज पुढे सरकतोय, फलंदाज बाद आणि एका षटकात मात्र 3 धक्के दिलेत ते कापरी सिद्धी पाले संघाला। चकडे
बघा अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाज अभिनाथ चौधरीची फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय हा चेंडू कव्हरच्या वरून डीपिश कव्हरला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आले वेगाने स्त्रोपे किक केली जातोय तोपर्यंत 2 धावा एकवटल्या षटक समाप्त होतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा समाज कार्यात राहतो दादा नेहमी कर्तव्य दक्ष अध्यक्ष संकटकाळी बनतोय वाली दोनोली गावाला संकटकाळी बनतोय वाली दोनोली गावाला तर या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय सोमनाथ चौधरी यांच्याकडून अविनाश चौधरीला 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय तर दुसरे षटक सरवली टीमच्या वतीने प्रश माळीला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय पारमडे सिंग तर दुसरीकडे धावांसाठी संघर्ष करावा लागलाय तो या चेंडू टॉवेज लागतोय बराच वेळ चेंडू हवेत होता बॅकफुट पॉइंट मधून चेंडू येतो डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवल्यात मात्र तिसरी धावेचा प्रयत्न चुकीचा कॉल फलंदाज होतोय बाद तू माय झालंय आणि अखेरकार फलंदाजाला माघारी परतावा लागतोय ते या कापरी सिटी पॅलेस संघाचा फलंदाज अजय बांगरला जिल्ह्यात 4-1 नंबर फेमस झाला ठाणे जिल्ह्यात 4-1 नंबर फेमस झाला एवढी चांगली गोलंदाजी 5 सेक्शन मध्ये पाहतोय आपण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेत एकही फलंदाजाला खेळपट्टीवरती सिरावता आलं नाहीये कारण पहिल्या चेंडूवरती पांड्या बाद झाला त्याच्यानंतर मात्र एका षटकात 3 गडी बाद झाले विजय बाद झालाय राकेश बाद होतोय आणि आता मात्र अजय बांगर बाद होतोय नवीन फलंदाज सागर तोरवेला पाहतोय चांगला चेंडू स्टेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न झेल येत आहे फलंदाज बाद होतोय आणखीन एक धक्का 5 वाजरा लागतोय तो मात्र या कापरी सिटी पॅलेस संघाला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात तर पहा किती गोलंदाजी चांगली होत असताना या सरवली टीमच्या वतीने पुन्हा एकदा पुल करतोय गॅप मध्ये ढकललाय चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय फ्लॅट स्ट्रोक होता फ्लॅट षटकार पाहतोय आणि पहिला षटकार येतोय तो फलंदाज हरेशच्या बॅट मधून तर 13 धाबा लागल्या दापळकावरती दुसरं षटक मार्गस्थ झालं या षटकात सुद्धा जर पाहिलं तर 2 फलंदाज डबल बाद झाल्या की ऑकलाईनचा चेंडू होता ड्राईव्ह करतोय धावची संधी होती तर या ठिकाणी एक धाव वेगाने पूर्ण केली जातोय एक धाव मिळतोय 14 धावा दापळकावरती धावांसाठी पुन्हा एकदा संघर्ष करताना 5 फलंदाज बाद झाल्यात आणि तो सरवली संघ पाहतोय फार मात्र चांगली कामगिरी करत असताना पहिल्या 17 मध्ये कारण आज पहिल्या सामन्यामध्ये वसार संघाला पराभूत केलाय त्याच्यानंतर मात्र या संघासाठी खेळत असताना या संघासमोर आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय तो मात्र सरवली संघ तर 2 फलंदाजांनी चांगली कामगिरी प्रतीक्षा असेल या मैदानामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं चेंडू हवेत आहे
तो फलंदाज बाद होतोय आणि 6वा आद्रा मिळतोय तो पाले संघाला. क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार, कापुरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार. तर बघा एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्यात. अतिशय निष्काळजीपणा दाखवला या ठिकाणी. कोणताही फलंदाज जबाबदारी घेऊन खेळत नाहीये आणि षटक समाप्त होतोय. या ठिकाणी दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. गडी बाद झाल्यात ते मात्र 6. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर षटकार येऊन सुद्धा फक्त 9 धावा आणि 2 गडी बाद. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान. तर सोमनाथ चौधरी यांच्याकडून परेडसाठी सुद्धा 200 रुपयाचा प्राइज मिळतोय. तर नवीन गोलंदाज जयेश पाटीलचा वापर केलाय सरवली संघाच्या वतीने. या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या मात्र फार कमी आहे, फक्त 14 धावा. दापलकर वरती मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑफला मात्र चेंडू या ठिकाणी 1 बॉल सोड द लाईन 4 रन्स. कापुरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार, कापुरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार. यो संघाचा कॅप्टन हायलय चॅप्टर मनीष कोलेकर, यो संघाचा कॅप्टन हायलय. तर बघा चौकाराला आता मात्र थोडासा दिलासा मिळतोय. ते या कापडी सिद्धी पाले संघाला रिव्हर्स अटेंड करतोय. गरज होती का? या ठिकाणी अगोदरच एका पाठोपाठ एक फलंदाज 6 बाद झाल्यात. मात्र या फलंदाजावरती पार बरंचसा दाखवला गेलाय. 3ऱ्या क्रमांकाचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतो हरेश वारिंगे आणि त्याचबरोबर मिलिंद तोरवे. हे 2 फलंदाज मैदानामध्ये 7व्या क्रमांकाचा फलंदाज ज्याने मगाशी एक चौकार दाखवलाय. कहीं पे निगाह कसी कहीं पे निगाह. मात्र हा चेंडू कराबाई पंच दर्शवतात. 1 धाव मिळतो ती या संघाला. एकने धावसंख्या पुढे सरकतो, मात्र पाहिजे तशी मजा नाही आली नाहीये या सामन्यामध्ये. कारण मेन प्रमुख फलंदाज एका पाठोपाठ एक परतले, त्यामुळे थोडस दबाव या संघावरती पाहायला मिळतोय. तर मात्र पुढे एकदा मिस टाइम शॉट आहे. मिडांचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय तो या पाळे संघाला. 7वा आद्रा. योगेश पाटील आला, अंबरनाथ शहरानं फिरतोय दादा, दिलाचा यो दिलवाला, आवडीलाचा यो दिलवाला. साऱ्या ठाणे जिल्ह्यात 4-1 नंबर फेमस झाला. साऱ्या ठाणे जिल्ह्यात 4-1 नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. धाबांसाठी पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहिलं हरेश. नवीन फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला पंच वाईडची कोडी करतात आणि आणखीन एक धाव मिळतोय ती मात्र संघाला. आता मात्र 20 धाबा झाल्यात. निश्चितच सेमीफायनलचा सामना होता, मात्र सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. दुसरा सेमीफायनलचा पहिला सामना जिंकला या निवाली पाडा संघाने. पुन्हा एकदा चेंडू सेम रिप्लाय पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना आणि एक धाव मिळेल निश्चितच. या ठिकाणी बघा गोलंदाजाने जे अगोदर चेंडू फेकल्यात
चांगले होते, मात्र त्याच्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र खराब चेंडू फेकले जातात ते या गोलंदाजाच्या वतीने. 21 धाबा धापडकेवरती पाहतोय. तिसरं षटक मार्ग सरसरणा. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. चेंडू मध्ये जास्त उंची घेतली चेंडूने. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपतोय आणि फलंदाज मात्र 8वा आदरा मिळतोय तो कापरी सिद्धे. पाले टीमला धावसंख्या फक्त धावपडकावरती 21 धाबा. योगेश पाटील आला अंबरनाथ शहरानं फिरतोय दादा दिलासा यो दिलवाला आवडीला तयो दिलवाला. साऱ्या ठाणे जिल्ह्यात कोरवण नंबर फेमस झाला. साऱ्या ठाणे जिल्ह्यात कोरवण नंबर फेमस झाला. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक संघाच्या वतीने. लास्ट 1 to go. लास्ट डिलिव्हरी असेल तर पाहिलं तर 8 गडी तब्बल बाद झाल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला फेकतोय. तर बघा या ठिकाणी एक चेंडू असेल या षटकामध्ये. अद्याप एक बॉल आहे. तर पहिल्या बॉलला चौकार आला होता. दुसरा चेंडू डॉट. तिसरा वाईट. 4था विकेट. 5वा वाईट. 6वा वाईट. 7व्याला विकेट आणि 8वा डॉट. तर 3 चेंडू करा फेकल्यात त्यामुळे चेंडू झाल्यात 5. शेवटचा चेंडू फेकावा लागेल तो गोलंदाजाला. संघ या ठिकाणी पाहतोय जर पाळे संघ विजय होतो तर किशोर शेठ सोरकाडे यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या संघाला. ड्राईव्ह करतोय पॉइंटच्या वरून चेंडू. एक धाव कंप्लीट करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या 2 धावा कंप्लीट करतोय तो पाळे संघ आणि जाऊन पोहोचतोय तो मात्र 23 या धावसंख्येवरती. या 18 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत संपलाय आणि 23 धावा धावपडकावरती. 8 गडी बाद झाल्यात. तब्बल पहिल्या षटकापासून मात्र फलंदाज बाद होत गेल्यात, कारण पहिल्या षटकात 3 फलंदाज बाद झाले, दुसऱ्या षटकात 2 आणि या तिसऱ्या षटकात 9 धावा खर्च करत असताना आणखी 2 फलंदाज बाद झाल्यात. मात्र एकाही खेळपट्टीवरती थांबता आलं नाहीये या पाले संघाच्या खेळाडूंना. त्यामुळे कमी धावा पाहायला मिळतात. तर शेवटचं षटक असेल स्लॉगरचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कुटाब्या लागतील पाले संघाला. 2 फलंदाज आहे. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज गोलंदाज सागर भोईर येतोय शेवटचं षटक घेऊन. हा चेंडू बराच बाउन्स दिला होता. चेंडू मात्र डीप फाईन लेगला आणि लॉंग लेगच्या दिशेला निघून जातोय सीमा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळतील त्या मात्र या पाळे टीमला. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार. तर
मंगेश गायकर काकोलेचे यांचं आगमन होतंय. तर या व्यासपीठावरती स्वागत असेल आपला. पुन्हा एकदा बिरकावून देतोय चेंडूला. बाउन्स दिला होता. हो वड शॉट आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. षटकार 2 चेंडू धावावा येतात आणि आता मात्र थोडस काही होईना मात्र पुढे सरकताना पाहतोय या पाळे संघाला. धावसंख्या जी मगासपासून थांबली होती तिला मात्र चालना मिळतोय आणि 33 धावांवरती पोहोचत पाले संघ. तर 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. निश्चितच चांगली फलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज 9व्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय. हा चेंडू जागेवरून केल्याचा होता. फुटवरचा वापर नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो गोलंदाज सागर बोडीच्या वतीने शेवटचे 3 चेंडूंचा खेळ अद्याप पर्याप्त असेल मात्र 3 चेंडूवरती जास्तीत जास्त किती धावा जमवल्या जातील. टॉपेज लागतोय. एसटी रक्षक मात्र झेल खाली. चूक नसणार आहे. फलंदाज बाद होतोय आणि 9वा आद्रा लागलाय तो मात्र या पाळे संघाला. धावसंख्या धावफलकावरती 33 असताना शेवटची जोडी मैदानामध्ये पाहतोय पाळे संघाची. चेंडू मात्र साईडला खेळून काढतोय. 1 धाव कंप्लीट केले. एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलंय कारण माहित आहे अद्याप या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल आणि शेवटची जोडी मैदानावरती आहे त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती धाबा बनवाव्या लागतील ते मात्र पाळे संघाला. लेटकट खेळाचा होता. थोडासा बाउन्स दिलाय आणि षटक समाप्त होतोय. 4थं म्हणजे जर पहिलं सत्र या ठिकाणी क्लिअर होतोय संपतोय आणि पहिल्या सत्रात 34 धावा कुठल्या गेल्यात कापरी सिद्धी पाले संघाच्या वतीने. ज्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती मात्र त्याच्यानंतर जर पाहिलं तर मधल्या फलीतील फलंदाजाने 1-2 मोठे फटके आल्यात आणि एक 34 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. तर बघा ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्यांचं लाख मोलाचं योगदान राहिले ते आमचे बांधकाम सभापती अंबरनाथ नगर परिषदेचे सन्माननीय सदाशिव पाटील साहेब. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक सचिनदादा पाटील, किशोर सोरकाडे तोर समाक्षक ज्याने आम्हाला ही बाईक सुपूर्द केली आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर ठाकरे पंसीपाड्याचे, सुनील करे पंसीपाडा, गणेश चिरला बारकुपाडा ज्याने या आम्हाला ट्रॉफ्या सुपूर्द केल्या. त्याचबरोबर हरेश राऊतपाडा, भावेश पाटील बारकुपाडा, गणेश चिरला. त्याचबरोबर विजय सावंत तोर समाजसेवक असतील, आतिश पाटील जांभिवली पाडा. तर या दरम्यान मांगरुळ गावचे माजी सरपंच सन्मान्य विष्णुशेठ पाटील यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आड्रावाला नामदेव शेठ, अंकुश पाटील असतील उपसरपंच गोरपेचे. त्याचबरोबर लालचंद्र भाग्यवंत, त्याचबरोबर भगवान पवार, लालचंद्र पाटील मांगरुळ, त्याचबरोबर मनुमामा निरगुडा आणि आमच्या या ठिकाणी पाहतोय आपण भाग्यवंत शेठ यांचं फार लागवडाचं सर्वांचं सहकार्य लागलं त्याबद्दल सर्वांचा आभार. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. 34 धावा धावफलकावरती झाल्यात. 35 धावांची गरज असेल. येणारं दुसरं सत्र कसे असेल या ऐकूया आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू जगदीश सर. बोलूया सामनाकडे मित्र सरपंचाची 2018-19 स्पर्धा आपण पाहतो. तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. पंचांची कामगिरी पाहतोय आपण निरंजन सावंत सर, अभय सर आणि आपण पाहतोय या सामन्यासाठी बिंदास शिसवे हे सुद्धा पंचांची कामगिरी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक तसेच आमचे निखिल आणि आमचे ज्ञानेश्वर पाटील त्याचे तुकाराम वाघ यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय ते आमचे जगदीश पाटील आणि आम्हाला जॉईन झाले आहेत गणेश म्हात्रे यांचे मनपूर्वक स्वागत.
आपण ही स्पर्धा पाहतो ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा संपन्न होते, ज्यांच्या अथक परिश्रमांतर किशोर अनंत पाटील आमचे उर्फ तात्या ज्यांच्या माध्यमातून अथक परिश्रम आपण पाहतो, त्यांचे समेत प्रवीणजी पाटील साहेब, आमचे शंकू पाटील, देवीदास पाटील, अलेश थोराड, मनोज हरी पाटील यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर आमचे योगेशदादा पाटील, मेघनाथ पाटील, रवी पाटील, किरण पाटील, विशाल, विलास हवाळे, जगदीश पाटील, आमचे अरुण पाटील, अंकुश चिडे, विलास निरंगुडे, चेतन पाटील, जगदीश भाग्यवंत, जगदीश पाटील, कचरू पाटील, आमचे चंद्रकांत पाटील, किशोर उघडे, पंडित लचके, विलास पाटील, सुक्रे आवटे, मदन तोराड, उमेश घुगडे आणि संतोष लचके, तमाम आयोजकांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ बोहनले यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो, शेवटचा दिवस मात्र सामने एका मागणे एक आपण आतापर्यंत 5 सामने पाहिले, मात्र 5 सामने एकतर्फी झाले. त्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न पडला की कधी एक चांगला सामना पाहायला मिळेल. मात्र सरवली संघ ज्याने मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनले होते, सरपंच चषक 2017-18 उचललं होतं आणि तो चॅम्पियन संघ यावर्षी सुद्धा एक चांगली उंच पाहायला घेतोय. मात्र पाली संघाने मागच्या सामन्यामध्ये सर्वांना प्रभावित केलं होतं. तो संघ बॅकफुटला पाहायला मिळाला आणि अवघ्या 34 धावावरती गाशा गुंडाला गेलाय. 35 धावांची गरज असताना पहिला चेंडू लॉब केलाय, चेंडूला सीधे जज करतोय लॉंगऑफचा, फार वेगाने पुढे सरळ कव्हर करेपर्यंत सिंगल अतिघाई संकटात नेईल का असा प्रश्न पडला होता. मात्र धावसंख्येला आकार सिंगलच्या माध्यमातून आणि फलंदाज आपण पाहतोय तो फलंदाज सुरेश, संदेश भोईर आणि कल्पेश पाटील असे 2 नामांकित फलंदाज सलामीला आलात आणि नष्टाय केला. आता फलंदाज बघू शकाल आपण, लाल कॅप परिधान केला कल्पेश, एक चांगला विकेट किपर ज्याला आपण पाहिलं स्टिकच्या भूमिका तो चांगला फलंदाज स्ट्रायकरला ओरती विकेट येतोय. ऑन साइडला गेल्याच्या नादामध्ये चेंडू लॉब करायचं तर चेंडूची लेंथ आणि लाईन मात्र पाहिली जात नाहीये आणि चेंडू मध्ये निघून जातोय. शॉर्ट टर्म चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 35 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. तोच आपण सामना पाहतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. यावेळी मात्र गॅपशॉटचं सिलेक्शन, चेंडू निघून जातोय गोलीच्या वेगानं दरम्यान बॉडी लाईन फायनल ग्रिजला. यावेळी मात्र चेंडू क्रॉस करतोय सीमा पलीकडे दणदणीत चौकार. ज्या पाली संघाने मागच्या सामन्यामध्ये काकडवाड मोठ्या संघाला पराभूत केलं होतं, 58 धावा टाकल्या होत्या 4 षटकामध्ये. त्या संघाला प्रथम फलंदाजी फक्त 34 धावावरती गुंडाला सरवली संघानं आणि हेच मी म्हणे सरवली संघाचं यश आहे, कारण मागच्या वर्षी चॅम्पियन संघ आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याचा फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीचा आहे. मात्र 35 या धावसंख्येवरती हा संघ या संघाला थांबवेल का हा मोठा प्रश्न. पाली संघ थांबू शकेल का 35 या धावसंख्येवरती हा मोठा यक्ष प्रश्न प्रेक्षकांना पडलेला. आणि तोच फटका, तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज. आता मात्र चेंडू फायनल रिजनला अडवला जातो. गुड फिल्डिंग, मात्र तोपर्यंत 2च धावा. व्हेरी गुड फिल्डिंग. बघा किती चांगलं लक्ष दाखवलं, चांगला दर्जा दाखवला जातोय फिल्डिंगच्या माध्यमातून आणि फक्त 2च धावा. मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा आल्यात आणि या 6 धावा संघाला मात्र संजीवनी ठरतात आणि एकूण धावसंख्येमध्ये पहिलं षटक मार्ग असताना बिनगडी बाद 7 अशी सावध आणि दमदार सुरुवात पाहायला मिळते. ती सरवली संघाच्या मार्फत आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक याली सुद्धा बीट होतोय आणि 2 क्षेत्ररक्षणात चकवून क्षेत्ररक्षक चेंडू मात्र बीट करतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा चौकाराचा येतोय. नशिबाची साथ ज्याला म्हटले जाते आणि सरासर 2 चौकार तुम्हाला बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा एकूण मागच्या 3 चेंडूत तब्बल आल्या त्या 10 धावा. मित्रांनो, आज आपण या स्पर्धेतला 6वा सामना पाहतोय आणि पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. मात्र प्रत्येक सामना एकतर्फी झाला, त्यामुळे सामन्याचं चित्र प्रेक्षकांना चांगलं पाहायला मिळालं नाहीये. स्पर्धा चांगली आहे, मोठी स्पर्धा आहे, मात्र सामने चांगले होत नाही, मोठे सामने होत नाहीये मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र लॉफ्टेड डाव जज करतोय फलंदाज बाद. व्हेरी गुड कॅच. एक पहिला धक्का, यावेळी मात्र मोठा धक्का दिला जातोय. कल्पेश पाटील क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार. थँक्यू डीजे. फलंदाज कल्पेश बाद झालाय. सामना संपवायच्या नादामध्ये स्वतःची खेळी संपुष्टात आणली आणि फलंदाज मात्र मोठा फलंदाज यावेळी मात्र कल्पेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. मोठा फलंदाज होता ज्याने 2 चौकार मारले होते आणि गेल्या क्षणी मैदानावरती अहंकार माजवला होता आणि तब्बल 4 चेंडूमध्ये 10 धावांची भरीव कामगिरी करून हा फलंदाज मात्र शामेण्यामध्ये परततोय.
जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असताना सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळतोय. एक गडी बाद अशी 11 सावध सुरुवात आणि दमदार सुरुवात पाहायला मिळते. कापरी सिद्धी संघासमोर खेळताना आपण पाहतोय तो मात्र सरवली संघ. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ यावर सुद्धा चॅम्पियन होणार का? आता मग अशीच आपण पाहिलं की चिखलोली ठाकूरपाडा संघ आणि नेवालीपाडा यांच्यात सामना झाला आणि सामना जिंकला नेवालीपाडा संघानं. 49 धावा होऊ दिल्या नाहीयेत. त्यामुळे ह्या संघासमोर कोणता संघ अंतिम फेरी गाठील याची मात्र उत्कंठा शिगेला पोहोचते. गोलंदाज सज्ज पहिला गोल आपण पाहतोय तो मनीष कोलेकर उर्फ पांड्या. मनीष शून्यावरती बाद झाला. संघ किती लवकर यावेळी आपण पाहायला किती लवकर नतमस्तक झाला. मनीषचा चेंडू ऑन साइडला यावेळी मात्र फ्लिपच्या माध्यमातून बॅकफ्लिपला खाली पारवेगाना पुढे सरत गुड थ्रो गुड बॅकअप मात्र सिंगल रोखू शकला नाहीये आणि सिंगल डबलचे समीकरण साधून सामना जिंकता येऊ शकतो सरवली संघाला आणि हे कुठेतरी त्यांना भाकीत झालंय. त्यामुळे सिंगल डबलचे समीकरण साधून सामन्याला करण्यात देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट फक्त सिंपल बघा फक्त दिशा देतो चेंडूला बॅकफ्लिपला खाली ठेवतोय. पुन्हा तो क्षेत्ररक्षक फलंदाज यावेळी मात्र दुसरा होता आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चांगलं पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गोलंदाज एंडला थ्रो देण्यात दिलाय आणि फक्त सिंगल पाहायला मिळतोय. दर्शकाला आकार येतोय. दोन्ही फलंदाज फुलटा चेंडू बॅटचा फेस करतोय. गॅपच्या सिलेक्शन मनभाव सीमा बनवला दणदणीत चौकार. मोनीश पाटील बॅट मोनीश पाटील बॅटचा फेस खोलतोय बघा. चौकाराच्या मध्ये फुलटा चेंडू होता तेवढाच ताकदीचा प्रचंड वापर. गॅप शॉटचे योग्य सिलेक्शन. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न. एज लागते आणि पंच आम्हाला दाखवतात की पंच आमचे बिंदाशी शिवाय आम्हाला सांगतात की फलंदाज बाद आहे. एज लागते लिडिंग एज लागते. या धावसंख्येसाठी दुसरा धक्का. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार. या संघाचा कॅप्टन हायले चॅप्टर मनीष कोलेकर. या संघाचा कॅप्टन हायले चॅप्टर पांड्या कोलेकर. संघाचा कॅप्टन हायलाइट चॅप्टर मनीष कोलेकर. संघाचा कॅप्टन हायलाइट थँक्यू. एका मागणे विकेट जरी केले तरी मात्र धावसंख्येला आकार फार वेगाने आलाय. 35 धावांची गरज आहे. दुसरा उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. दुसरा सेमीफायनल सामना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. प्रेक्षकांना चांगल्या सामन्याची अपेक्षा आहे मात्र सामना चांगला पाहायला मिळत नाहीये. तो किशोर सोरकटे यांच्याकडे पाले संघ जर जिंकला तर 20,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक. मात्र पाले संघाला जिंकण्यासाठी एवढं सोपं नाहीये कारण लक्ष छोटं आहे आणि सुरुवाती दमदार झाली. त्यामुळे पाले संघाला खूप प्रयत्न करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कमी स्कोरिंगचे सामने जिंकण्यासाठी तुम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागतात कारण फलंदाजी करताना तुम्ही चुका केल्यात. आता मात्र गोलंदाजीला चांगली गोलंदाजी करण्यात अपेक्षित होतं. उचले घेण्या चेंडू तेवढा चांगला मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो तो मात्र बॅकवर्ड स्केल रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येला मात्र वेगाने आकार होतोय आणि एकूण धावसंख्या तुम्ही बघू शकाल धाव फलकावरती होती ती आतापर्यंत 20 धावा. फक्त 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जगदीश असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. ज्या पाली संघानं मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 58 धावा ठोकल्या होत्या तेवढी एक मोठी धावसंख्या अपेक्षित होती संघाकडनं. मात्र पहिल्याच चेंडूवरती पांड्या बाद झाला. मनीष कोलेकर बाद झाला. त्यानंतर मात्र संघाला कोणती मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. एका मागणे एक गडी बाद झाले आणि 9 गडी बाद 34 धावा अवघ्या धावफलकावरती लावण्यात आला आणि याचाच फायदा घेतलाय मागच्या वर्षी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ सरवली संघ याचा फायदा घेतोय आणि एकूण धावा धावफलकावरती 20 जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि गरज मात्र 15 धावांची. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता सामना मात्र क्लोज आहे. येणारे षटक कसं फेकलं जाईल याच्यावरती पूर्णपणे सामन्याची दारोमदार असणार आहे. जर येणारं षटक इकॉनॉमी फेकलं गेलं 5 ते 6 धावा देण्यात आला तर सामन्याची रंगत अजून निर्माण होईल आणि एक चांगला सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांना जो अपेक्षित आहे तसा सामना पाहायला मिळणार. मात्र बघायचं गोलंदाज काय करतोय आणि फलंदाज कशी कामगिरी करतोय याच्यावर लक्ष लागलंय तमाम कडे रसिकांचं. ओव्हर द विकेट चेंज ऑफ पे. चेंडू मध्ये गती परिवर्तन थोडासा उशीर होतोय. चुका होतात चुका आणि फक्त चुका तुम्हाला पाहायला मिळतात आणि याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरे धावेचा मानस आणि सहजरित्या 3 धावाही पूर्ण होतात. आमचे दिलीप शेठ यांचं आगमन होते. त्यांच्या समेत काही मान्यवर यांचं आगमन होतंय. मोस्ट वेलकम सेट या तुम्ही मंचावरती. मित्रांनो परवा दिवशी सामना झाला रविवारी पडले वर्सेस
वाकलन किती मोठा सामना पाहायला मिळाला. खाडीच्या मैदानावरती दिनेश शेठ पाटील यांची स्पर्धा आणि गावदेव खाडे यांची स्पर्धा खूप मोठा सामना पाहायला मिळाला आणि तशाच सामन्याची अपेक्षा आपण इथे ठेवतोय. मध्ये तसा सामना होईल का? येणारे 11 चेंडू आणि घराती 12 धाबांची सामना क्लोज आहे. सामना नेट टू नेट फाईट आहे. बघायचं सामन्यामध्ये काय घडतंय. खूप लवकर केलेला आहे. जबरदस्त टायमिंग. फलंदाज बाद मिस टायमिंग स्ट्रोक आणि यावेळी मात्र मोठा गडी बाद होतोय. त्यामुळे समीकरण बदलतोय, वेळ बदलतो, काळ बदलतो आणि सामना बदलतोय. येणारे चेंडू 10 आणि गरज होती मात्र 12 धाबांची डीज आहे. उपकॅप्टन आहे संघाचा फिल्डर, आहे संघाचा फिल्डर, आहे संघाचा फिल्डर. राकेश भोईर, विजय कोलेकर बघा मारताना 4 सिक्सर, मारताना 4 सिक्सर, मारताना 4 सिक्सर. प्रभाकर वारिंगे ऑलराऊंडर. व्यंकटेशे बघा पहिल्या चेंडूवरती जर चुकीचं क्षेत्ररक्षण झालं नसतं तर 3 धावा आल्या नसत्या. त्यामुळे सामन्याला कलाटणी आली असती. मध्ये फलंदाज बाद झालाय. त्यामुळे येणारे चेंडू 10 आणि 12 धावांची गरज. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि चांगल्या सामन्याची अपेक्षा प्रेक्षकांना मगापासून होती. तसा सामना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पूल आणि पूल सक्सेसफुल. या षटकारानं सामन्याची पूर्णपणे हवा कमी केली. सामन्यामध्ये सरवली संघ पुन्हा एकदा शिरकाव करतोय आणि का आपण मागच्या वर्षीचे चॅम्पियन होतो याचं उत्तर दिलंय. सडेतर उत्तर दिले पाले संघाला आणि सामन्यामध्ये शिरकाव करतोय, वेगाने शिरकाव करतोय. तो मात्र पाले संघाच्या विरुद्ध खेळणारा आपण पाहतोय तो दमदार संघ म्हणजे सरवली संघ. योगेश पाटील आला अंबरनाथ शहरानं फिरतोय दादा दिलाचा योजित वाला आवडीलाचा योजित वाला. सागर भोईरच्या बॅटमध्ये गेला दणदणीत षटकार पाहायला मिळतोय. सामन्याचं वर्चस्व निर्माण करतोय सरवली संघ. मागच्या वर्षी आपण का चॅम्पियन होतो आणि या वर्षी आम्ही तयार आहोत याचं उत्तर देतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, सीमा पलीकडे दणदणीत षटकार आणि सामना जिंकलाय. 8 चेंडू राखून दणदणीत विजय प्रस्थापित केलात आणि नवीन वर्षाची सुरुवात दमदार करतोय सरवली संघ आणि ग्रँड फिनाले मध्ये हा संघ दाखल होतोय. जिंकल्याबद्दल सरवली संघ तुमचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन करतोय आम्ही आणि पाले संघाला हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही पुढच्या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. साऱ्या ठाणे जिल्ह्यात 4-1 नंबर फेमस झाला. साऱ्या ठाणे जिल्ह्यात 4-1 तर काही आमचे मान्यवर व्यासपीठावरती आल्या त्यांचा आम्ही मान सन्मान करू इच्छितो. तर आमचे पहिले सत्कार मूर्ती असतील ग्रुप ग्रामपंचायत मांगरोलचे माजी सरपंच सन्मान्य विष्णुशेठ पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान केला जाईल. मी संदीप पाटील या स्पर्धेचे आणखी एक